नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि त्याच्यामुळे खूप टीका झाली सर्वत्र, समाजामध्ये, माध्यमातून, विरोधी पक्षाकडून, पालकांकडून, विद्यार्थ्यांकडून सर्व स्तरावर मोठी त्याची चर्चा झाली, टीका झाली. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला की फेरपरीक्षा घ्यायची आणि अगोदर झालेली परीक्षा ती रद्द करण्यात आली. ह्या गोष्टीचा परिणाम काही विद्यार्थ्यांवर झाला, ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केलेला होता आणि ज्यांना असं वाटत होतं की या परीक्षेमध्ये आपण चांगल्या प्रकारे उत्तीर्ण होऊ, चांगले गुण प्राप्त होतील आणि वैद्यकीय शाखेला आपल्याला प्रवेश मिळेल, आपण डॉक्टर होऊ. त्यांच्या इच्छा आकांक्षावर पाणी फिरलं गेलं आणि ते खूप नैराश्यामध्ये गेले. कारण पुढे परीक्षा होईल, पुढे आणखीन काय होईल, आणि म्हणून ते नैराश्यामध्ये गेले आणि त्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. आता ह्या आत्महत्या जे झाल्यात विद्यार्थ्यांना, त्यांना जबाबदार जे आहे ते संपूर्ण ते संबंधित मंत्रालय किंवा प्रशासकीय विभागच जबाबदार आहे. म्हणून त्यांच्यावर खरं गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. कारण ज्यावेळेला एखादा सावकार त्याच्याकडनं कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला त्रास देतो कर्जवसुलीसाठी, आणि मग कर्जवसुलीसाठी त्यांनी तगादा लावला सावकाराने आणि तो जो कर्जदार असतो तो कधीकधी आत्महत्या करतो. अशा वेळेला काय होतं की त्या सावकारावर गुन्हा दाखल केला जातो की आत्महत्येस प्रवृत्त केलं संबंधित त्या व्यक्तीला, कर्जदाराला, आणि म्हणून गुन्हा दाखल होतो. तसाच एखाद्या तरुणीचा ज्या वेळेला ती सासरी आत्महत्या करते, तिचा काही छळ होतो आणि मग आत्महत्या केल्यानंतर तिची जी माहेरची मंडळी असते ती पोलीस स्टेशनला जाऊन काय सांगतात की यांनी सासरच्या लोकांनी, सासू सासरे, नवरा नंदा यांनी हुंड्यासाठी फार मोठा छळ केला आणि म्हणून आमच्या मुलीने आत्महत्या केलेली आहे. आणि त्यानुसार पुन्हा सासू सासऱ्यांवर मग गुन्हा दाखल होतो त्या विवाहितेच्या, ज्या तरुणीने आत्महत्या केलेली असते. मग तोच न्याय इथे लावला गेला पाहिजे. आणि या ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना ह्या संबंधित मंत्रालयाला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार ठरलं पाहिजे. त्यांच्या कृत्यामुळे त्यांनी आत्महत्येस या विद्यार्थ्यांना प्रवृत्त केलं असा त्याचा अर्थ निघतो आहे. तोच कायद्याशी लागला गेला पाहिजे. मित्रांनो, मला जे सुचलं, वाटलं, पटलं ते मांडलं आहे. डॉक्टर एच. एम. खैरनार, चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.